हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। मी आज तुम्हाला खूप छान उन्हाळा स्पेशल म्हणता येईल की तर मी आज तुम्हाला खूप सुंदर अशी घरातल्याच सामानात खूप सुंदर आपण अशी आज कुल्फी बनवणार आहोत। कुल्फी म्हटलं की लहानपणीची आठवण येते ना, तर खूप छान अशी मी आज कुल्फी बनवणार आहे। तर त्यासाठी मी घेतलेले 1 लिटर दूध। तर दूध माझं हे कालचं राहिलेलं शिल्लक दूध आहे। तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता, फक्त मी ते दूध साई सकट घेतलेलं आहे, म्हणजे साय काढून नाही टाकलेली आहे, साई सहज मी ते दूध घेतलेलं आहे। थोडंसं दूध मी इथे शिल्लक ठेवलंय, बाकीचं कढईत टाकून घेतलेलं आहे। तर आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे 1 चमचा वेलची पावडर, त्यानंतर 4 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे मी इथे घेणार आहे कॉर्नफ्लॉवर। तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी कस्टर्ड पावडर घेतली तरीही चालेल। तर मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे। छान थोड्याशा दुधात मिक्स करून घ्यायचे। आता हे आपल्याला छान थोड्याशा दुधात मिक्स करून घ्यायचंय, बघा या पद्धतीने। आपण थोडेशा दुधात का मिक्स करून घेतलेलं आहे, कारण याच्यानं लगेच गुठळ्या तयार होतात। मग आपण या थोड्याशा दुधात मिक्स केलं ना की मग गुठळ्या तयार होत नाही, म्हणून आपल्याला पहिल्यांदा थोड्याशा दुधात हे छान मिक्स करून घ्यायचंय। मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरू शकता। कढईत जे दूध ठेवलेलं आहे त्यात हे मिक्स केलेलं टाकून घ्यायचंय। आता हे छान आपल्याला मिक्स केल्यानंतर हे सगळं उकळून घ्यायचंय। आता मी एकीकडे काय करते, लगेच इथे एक पॅन घेतलेला आहे, बघा या पद्धतीने। आता काय करायचंय, पॅन मध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। मी घेतलेली अर्धी वाटी साखर। साखरेमध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाहीये, आपल्याला साखर जी आहे ती क्रॅमलाइज करून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने साखरेला अजिबात हलवायचं सुद्धा नाहीये। जोपर्यंत साखर स्वतःहून मधासारखी होत नाही तोपर्यंत आपण तिला हलवायचं नाहीये। साखर थोडी थोडी अशी वितळायला लागलेली आहे, तरी पण आपण ती हलवायची नाहीये जोपर्यंत साखर पूर्ण वितळत नाही तोपर्यंत। बघा साखर छान वितळायला लागलेली आहे। आता छान मधासारखी साखर, जेव्हा आपण ही अशा प्रकारे साखर करून त्याच्यात टाकतो ना, तर अगदी बाहेरच्या म्हणजे मावा कुल्फी जी मिळते ना तशी टेस्ट येते। गॅस मीडियमच आहे। बघा आपली साखर छान आता वितळायला लागली आहे। आता या स्टेपला मी साखर हलवतीये, बघा या पद्धतीने। आता बघा या पद्धतीने आपली साखर अगदी छान मधासारखी वितळलेली आहे। आता ही साखर आपल्याला दुधात घालून घ्यायची आहे। आता छान हे हलवून घ्यायचंय आपल्याला, बघा लगेच कलरही दुधाचा बदललेला आहे। या पद्धतीने जर साखर टाकली तर खूप सुंदर अशी चव। सुरुवातीला आपल्याला असं वाटतं त्याचा गोळा झालाय, पण अजिबात नाही, ती छान वितळून जाते। बघा आता एक 8 ते 10 मिनिट झालेले आहेत। आपलं छान बॅटर जे आहे ते खूप असं छान घट्ट व्हायला लागलेलं आहे। बघा आपण कुठेही कलरचा वापर केलेला नाही किंवा कुठलीही बाहेरची वस्तू केमिकलचं वगैरे कुठलाही काहीच वापर न करता खूप सुंदर अशी आपली कुल्फी घरी अगदी कमी साहित्यात खूप छान अशी कुल्फी तयार होते। बस इतकंच घट्ट आपल्याला करून घ्यायचंय, कारण गार झाल्यानंतर ते अजून घट्ट होणार आहे। आता मी गॅस बंद केलाय आणि गॅसवरनं खाली उतरून ठेवलेली आहे कढई, आणि आता आपल्याला छान ते गार होऊ द्यायचंय। बॅटर एकदम छान असं गार झालेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे। काय करायचंय आपल्याला, हे मिक्सर मध्ये थोडं थोडं करून फिरवून घ्यायचंय। तर तुम्ही मिक्सर मधनं फिरवू शकता, माझ्याकडे ब्लेंडर आहे मी त्यांनीच फिरवणार आहे। तर तिने आपल्याला छान फिरवून घ्यायचंय, खूप नाही फिरवायचंय, अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त। तयार झालेला आहे। मी इथे घेतलेले आहेत
आपले जे चहाचे ग्लास येतात ना तेच ग्लास मी इथे घेतलेले आहे, पण घेऊ शकता. आता काय करायचंय, ते सगळे ग्लास आपल्याला भरून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मी सगळे आता छान भरून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, असा सिल्वर पेपर आहे तो मी आता कट करून घेणार आहे, त्याच्यावर प्रत्येक याच्यावर लावायला. जर तुमच्याकडे असा पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकची पिशवीचा कागद लावला तरी चालेल, किंवा आपल्या असा एक एक ग्लास घेऊन आपल्याला छान तो पेपर लावून घ्यायचा आहे. म्हणजे आतमध्ये अजिबात बर्फ जाणार नाही किंवा बर्फ तयार होणार नाही कुल्फीच्या याच्यात. आता पेपर लावून घेतलेला आहे आणि काय करणार आहे, छोटंसं बारीक मी सुरीने हे करून घेतलेलं आहे आणि काडी टाकून घ्यायची. खूप मोठं नाही करायचं आहे, कारण तिथून परत बर्फ आतमध्ये जाऊ शकतो. बघा या पद्धतीने. आता हे छान आपल्याला 8 ते 10 तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचंय. बघा आता 8 ते 10 तास झालेले आहे. आपली कुल्फी कशी तयार झाली आपण बघू. बघा खूपच छान आपली कुल्फी तयार झालेली आहे. अगदी घरातल्याच साहित्यात इतकी सुंदर अशी आपली कुल्फी तयार होते. थोडासा असा हाताने चोळून घ्यायचं आहे. बघा मस्त अशी आपली कुल्फी तयार आहे. मस्त अशी आपली कुल्फी खूप छान अशी तयार झालेली आहे. आता यावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकून छान खाऊ शकता. मी कुल्फी बनवतानाही तुम्हाला म्हटली होती की तुम्ही तेव्हा पण छान ड्रायफ्रुट्स टाकून कुल्फी खाऊ शकता. आजची माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. या मस्त कुल्फी खायला. धन्यवाद.